नमस्कार मित्रांनो, मी आकाश टाले. स्वागत आहे तुमचं मराठी मावळा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर आधार कार्डवरील जर ॲड्रेस चेंज करायचा असेल तर कुठेही जाण्याची गरज नाहीये. ते तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये स्वतः चेंज करू शकता, तेही फक्त अवघ्या 50 रुपयामध्ये. ते कसे चेंज करायचे हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच नवनव्या व्हिडिओसाठी तुम्हाला माझे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायचे आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचा आणि करायचा माय आधार. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. ते अशा प्रकारे आहे. इथे बघू शकता लॉग इन आहे. या लॉग इनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक आणखी पेज ओपन होईल आणि इथे आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आणि इथे हा कॅप्चर इथे टाकायचा आणि सबमिट करायचं OTPसाठी. OTPसाठी सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक OTP आला असेल. तो OTP आपल्या इथे टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर एक आपल्यासमोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल. अशा प्रकारे नवीन एक पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला आपली आधार कार्डचे सर्व डिटेल्स इथे दाखवलेले आहे. डॉक्युमेंट्स अपडेट, आधार डाउनलोड, PVC कार्ड आणि आधार अपडेट. आपण अपडेटला क्लिक केलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तुमचा जो करंट ॲड्रेस आहे तो इथे आलेला आहे. करंट ॲड्रेस इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण इंग्लिशमध्ये आहे आणि मराठीमध्ये. तर आपण आता अपडेट करणार आहे. तर इथं आपल्याला बघा सी ऑफ लिहायचं आहे, केअरटेकर ऑफ. त्यानंतर आपल्याला इथं हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर लिहायचा आहे. त्यानंतर स्ट्रीट लेन लिहायचं आहे. त्यानंतर एरिया लोकॅलिटी लिहायचं आहे. त्यानंतर लँडमार्क लिहायचं आहे. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट आहे. त्यानंतर इथे आपण बघू शकता जिल्हा आहे. त्यानंतर विलेज, शहर, गाव आहे. पोस्ट ऑफिस आहे आणि इथे अपलोड आहे. इथे आपल्याला एक कुठलेही एक ॲड्रेस प्रूफ अपलोड करायचं आहे. मी इथे इलेक्ट्रिक बिल सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर ओके करा आणि इथे अपलोड करा, कंटिन्यू टू अपलोड. आणि तुम्ही जिथे कुठे तुमची फाईल सेव्ह असेल ती ओके करा आणि सबमिट ऑप्शनला क्लिक करा. इथे तुम्ही सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकता इथे आपण पेमेंटसाठी आलेलं आहे 50 रुपये. इथे आय ॲग्री करून इथे तुम्ही पेमेंट मोड सिलेक्ट करू शकता. इथे रोजो पे आहे आणि पे यू बीज आहे. तर इथे मी रोजो पे सिलेक्ट करून सबमिट केलेलं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक पेमेंट गेटवे ओपन होणार आहे. आपण इथे बघू शकता पेमेंट गेटवे ओपन होतच आहे. इथे बघा पेमेंट ओपन झालं. इथे आपण बारकोडनी पण पेमेंट करू शकतो. इथे फोनपे आहे, गुगल पे आहे, त्यानंतर झॅप्या पे आहे. हा QR कोड स्कॅन करून आपण पेमेंट करणार आहे आणि पेमेंट झाल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. ते बघायचं आपल्याला एक सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे. अशा प्रकारे आपण इथे एक ॲक्नॉलेजमेंट प्रिंट पण आलेली आहे. ही पावती तुम्ही सेव्ह करून घ्या. तर इथे आपण बघू शकता आपल्याला सर्व डिटेल्स आलेली आहे आणि इथे आपला जुना ॲड्रेस आणि जो आपण इथं नवीन ॲड्रेस बदल करेक्शनसाठी केला आहे तो इथे दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घरी बसल्या आपल्या आधार कार्डला अपडेट करू शकतो ॲड्रेस. आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही आहे आणि कुठेही